मित्रांनो, शेतकऱ्यांना जे नुकसान भरपाईचं पॅकेज जे आहे हे झालेलं होतं 31,628 कोटी रुपये. त्याच्यातून निवड झालेली 255 तालुक्याची त्यांना वीज माफी होणार आहे. काय काय होणार आहे आणि कोणाकोणाला ते पैसे मिळणार आहे, सविस्तर जी आर आलेला आहे. जी आर मार्फत आपण ती माहिती समजून घेऊया. चला मग जी आराकडे. मित्रांनो, तुमच्यासमोर जी आर ओपन आहे. जी आर मार्फत आपण माहिती समजून घेऊया. राज्यात माहे जून ते सप्टेंबर 2025 मध्ये अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे बाधितांना विशेष मदत पॅकेज सवलत घोषित करण्याबाबतचा जी आर आहे. राज्यातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये जून ते सप्टेंबर 2025 या कालावधीत मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी व पुरामुळे आपत्ती उद्भवली आहे. यामुळे शेतकऱ्यांना शेतपीक नुकसान, शेतजमीन खरडून जाणे, विहिरीचे नुकसान, मनुष्य व पशु आणि घर झडपड, घरातील वस्तू साहित्य नुकसान झालेले आहेत. याच्याबद्दलचा जी आर आहे. मित्रांनो, हे आपल्याला माहितीची नेमका निवड कोणाची झाली. राज्यातील 253 तालुक्यामध्ये जून ते सप्टेंबर 2025 या कालावधीत खरीप हंगाम अतिवृष्टी व पुरामुळे शेती पिकाचे नुकसान, शेतजमीन खरडून जाणे, विहीर नुकसान, मनुष्य जशा प्रकारे वर दिले होते की त्यामुळे राज्यातील 253 तालुके अतिवृष्टी पुरामुळे बाधित तालुके म्हणून घोषित करण्यात येत आहेत. बाधित तालुक्यांची यादी शासनाने खालीलप्रमाणे दिलेलीच आहे. मित्रांनो, ती आपण यादी सुद्धा पाहणार आहोत. आपल्या नुकसान भरपाईची कशा प्रकारे आपल्याला मदत मिळणार याची माहिती आपण लवकर समजून घेऊया, जेणेकरून आपल्याला पुढची प्रोसेस करायला आपल्याला सोपं होईल. तर मित्रांनो, आता इथं अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे बाधित 253 तालुक्यांमध्ये बाधितांना, आपत्तग्रस्तांना खालीलप्रमाणे विशेष मदत, रिफिल पॅकेज व सवलती लागू करण्यास शासनाने मान्यता देत आहे. आता आपली जी बाब आहे, बाब क्रमांक 1 समजून घेऊया आपण. आपत्तग्रस्त मृत्यू व्यक्तींच्या कुटुंबांना देय आर्थिक सहाय्य. मृत्यू व्यक्तीच्या वारसाला 4 लाख रुपये. जर कोणी मृत झाले असेल, त्या ज्या घटनास्थळी कोणी मृत झाले असेल त्यांना 4 लाख रुपये मदत. अवयव अथवा डोळे निकामी झाल्यास देय आर्थिक सहाय्य. जर तुमचे एखादे अवयव जर रिकामा झाले असेल तर 40 ते 60% अपंग झाल्यास 74,000 रुपये मिळतील आणि 60 पेक्षा जास्त आपत्तग्रस्त झाल्यास तुम्हाला 2.5 लाख रुपये मिळतील. जखमी व्यक्ती 1 आठवड्यात जर तो दवाखान्यात असेल तर त्याला 16,000 रुपये आणि 1 आठवड्यापेक्षा कमी असेल तर 5,400 रुपये त्याला मिळतील. आता नष्ट झालेले पक्के किंवा कच्च्या घरासाठी आता जे प्रति घर सपाट असते, सपाट भागावर असते, त्याला 1,20,000 रुपये, जे डोंगरी भागात असतात त्याला 1,30,000 रुपयाची मदत मिळणार आहे. पडझड झालेल्या घरांसाठी किमान 15% झालेले समजा तर त्याला 6,400 रुपये प्रति घर पक्क्या घरासाठी आणि 4,000 रुपये प्रति घर कच्च्या घरासाठी. जर झोपडी असेल तर 8,000 रुपये मिळतील आणि गोठा असेल तर प्रति गोठा 3,000 रुपये मिळतील. आता पुढे समजून घेऊया. मृत जनावरांसाठी दुधात जनावरे 67,500 प्रति जनावर आणि ओढकाम करणारी जनावरे 32,000 प्रति जनावर. लहान जनावरांचे 20,000 प्रति जनावर. मेंढी, शेळी किंवा बकरीचे 4,000 प्रति जनावर. कुक्कुटपालन 1 प्रति कोंबडी. जर तुमची कोंबडी फार्म असेल आणि त्याचं जर वाहून गेलं असेल त्याला पर कोंबडी 100 रुपये तुम्हाला मिळणार आहे. शेती पिकाच्या नुकसानासाठी जिरायत पिके 8,500 प्रति हेक्टर 3 हेक्टर पर्यंत मर्यादित असणार आहे. आश्वासित सिंचनाखालील बागायत पिके 17,000 प्रति हेक्टर 3 हेक्टर मर्यादित असणार आहे. बहुवार्षिक पिके 22,500 प्रति हेक्टर 3 हेक्टरसाठी हे पण मर्यादित असणार आहे. शेत जमिनीचे नुकसान. जर तुमच्या शेतजमिनीचं पूर्ण नुकसान झालं असेल तर नैसर्गिक आपत्तीमुळे शेतजमिनीवर गाळ काढणे 18,000 प्रति हेक्टर किंवा जमीन खरडणे, खचणे, नदी पात्रात प्रवाह बदलल्यामुळे शेतजमीन वाहून जाणे यासाठी केवळ अल्प भूधारक शेतकऱ्यांना 74,000 प्रति हेक्टर मिळणार आहे. मत्स्य व्यवसायांसाठी जे मासाचा व्यवसाय करतात त्यांना मत्स्य व्यवसायिकांनी बोटीची दुरुस्ती, जाळी यासाठी मदत 6,000 रुपये, बोटी दुरुस्तीसाठी 15,000 रुपये, नष्ट झालेल्या बोटीकरिता 3,000 रुपये, बाधित झालेल्या जाळ्यांकरिता आणि 4,000 रुपये नष्ट झालेल्या जाळींकरिता. सवलती काय काय मिळणार आहेत. जमीन महसुलात सूट भेटणारे, सरकारी कर्ज पुनर्गठित होणारे, शेतजमीन निगडीत कर्जाची वसुली स्थगित 1 वर्षासाठी करण्यात येणार आहे. तिमाही वीज बिल माफ होणार. 3 महिन्याचं वीज बिल तुमचं माफ होणार आहे. परीक्षा शुल्कात माफी. 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना फी माफी सुद्धा होणार आहे. या आदेशावर देण्यात येणाऱ्या विविध सवलती बाबत योजनेचे स्वरूप व त्याबाबतचा सविस्तर मार्गदर्शक सूचना आदेश
प्रशासकीय विभागाने निर्गमित करावा. आता कृषी विभाग जे आहे या रब्बी हंगामामध्ये शेतकऱ्यांना खते व बियाणे घेण्यासाठी प्रति हेक्टर 10,000 प्रमाणे 3 हेक्टरचे मर्यादित मदत कृषी मार्फत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेटपणे जातील याबाबत आवश्यक प्रणालीत उपलब्ध कार्यवाही करावी. तसंच पशु व संवर्धन जे विभाग असतात त्यासाठी त्यांनी एक GR दिलेला आहे. त्यासाठी मत्स्य व्यवसाय जे असतात त्याच्यासाठी रोजगार हमी योजनेसाठी त्यांनी माहिती दिलेली आहे. रोजगार हमी योजनेसाठी त्यांनी विहिरीत माहिती दिलेली आहे, पायाभूत माहिती दिलेली. ही माहिती तुम्ही वाचू शकता सविस्तर. या हा GR मी डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा दिलेला आहे. पूर्ण GR सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकतात. KYC. आता मित्रांनो महत्वाची माहिती म्हणजे कोणाला पैसे मिळतील, किती मिळतील हे समजून घेणे आपल्यासाठी खूप महत्वाचं झालेलं आहे. आता ज्या शेतकऱ्यांची ॲग्रीस्टॅक मध्ये नोंदणी होऊन ॲग्रीस्टॅक ॲप मध्ये KYC झाली आहे अशा शेतकऱ्यांची माहिती DBT प्रणालीवर भरलेली माहितीसह जुळत असल्या मदत मिळेल. ज्यांची माहिती मिळत असेल तुम्ही ॲग्रीस्टॅक वर फार्मर ID कार्ड बनवण्याचे व सुकर होण्यासाठी DBT द्वारे मदत करण्याच्या आवश्यक KYC प्रक्रियेपासून सूट देण्यात येत आहे. संकेतस्थळ लाभार्थ्यांना मदत वाटचाली कारवाई पूर्ण झाल्यावर लाभार्थ्यांची यादी व मदताचे तपशील जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावा. तसेच याचा तालुका व गाव पातळीवर देखील प्रसिद्ध करण्यात यावे. मित्रांनो जे जिल्ह्याचं जे वेबसाईट असणार आहे त्याच्यावरती जी मदत झाल्यानंतर कोणाला किती मदत मिळाली, कशा मदत मिळाली याच्याबद्दलची सर्व काही माहिती मिळते. एक लिस्ट ती यादी आपल्याला सुद्धा पाहायला मिळणार आहे. तर आपण यादी बघूया गावांची यादी. आता हे पहा इथं एकूण जे तालुक्याची संख्या दिलेली 12. अतिवृष्ट पुरामुळे जे तालुके आहेत त्यांची नावं, कुठल्या जिल्ह्यामधून तालुके आहेत ते आणि तालुका क्रमांक दिलेला आहे. जसं यवतमाळ मधून टोटल 12 तालुके आहेत. अमरावती मधून 6 आहेत. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता, वाचू शकता. वाशिम मधून 3 आहेत. बुलढाणा मधून 9 आहेत. अकोला मधून सुद्धा 5 आहेत. चंद्रपूर मधून 14 आहेत. वर्धा मधून 7 आहेत. नागपूर मधून 12 आहेत. भंडारा मधून आहेत. अशा प्रकारे पुण्यामधून कोल्हापूर, सातारा, नाशिक, जळगाव, नंदुरबार, लातूर अशा प्रकारे प्रत्येक जिल्ह्याचं नाव तुम्हाला पाहायला मिळू शकतं. तुम्ही ही माहिती डायरेक्टली तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून डाउनलोड करू शकता. डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे. सोबतच डिस्क्रिप्शन मध्ये आता लेटेस्ट लाडकी बहिणीचा हप्ता आलेला आहे. त्याबद्दलची KYC प्रणालीद्वारे काय करायचं त्याचा माहिती सुद्धा मी दिलेली. मित्रांनो अशा प्रकारच्या नवीन सरकारी योजनेबद्दल माहिती मी आपल्या चॅनलवरती आणत असतो. चॅनलला सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. आणि तुम्हाला याबद्दल तुम्हाला काय शंका आहे, काही प्रश्न असतील तर मला कमेंट मध्ये कमेंट करायला अजिबात विसरू नका. आणि मित्रांनो हा समजून घ्यावा, हा जो शासन निर्णय आलेला आहे 9 ऑक्टोबर 2025 आलेला आहे आणि यानंतरचा तुमचा कालावधी लवकरात लवकर शासन याच्यावरती निर्णय घेईल आणि लवकरात लवकर तुम्हाला तुमची मदत तुमच्या DBT प्रणालीला हवी. म्हणजे तुमच्या बँकला तुमच्या आधार कार्डला बँक संलग्न असणं महत्वाचं. मित्रांनो आधार कार्डला बँक लिंक आहे की नाही आहे, कधी करावी, कुठे करावी. जर तुमची बँक लिंक नसेल तर तुम्ही लिंक करू शकता तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून घरी बसल्या. कशी करायची याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिली, जाऊन तुम्ही तो व्हिडिओ सुद्धा सविस्तर पहा. त्याच्यामध्ये तुम्ही घरी बसला त्या लिंक करू शकतात. मित्रांनो मी आशा करतो तुम्हाला व्हिडिओ समजला असेल. मी चंद्रकांत पाटील तुम्हाला नवनवीन सरकारी योजनेबद्दल माहिती देत राहतो. या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.